नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी बुद्धिमत्ता या विषयातील 9.4 रांगेतील स्थान हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. तर सर्वांनी पान नंबर 247 काढा किंवा ज्यांच्या पान नंबर मध्ये बदल असेल त्यांनी 9.4 बुद्धिमत्ता या विषयातील रांगेतील स्थान हा घटक काढा. मग आता कूट प्रश्नामध्ये हा रांगेतील स्थान हा घटक येतो. या उपघटकावर प्रश्न विचारले जातात. मग आता रांगा दोन प्रकारच्या असतात. कधी काय असतात? एक उभे न राहता डाव्या उजव्या बाजूस सांगितले जातात. किंवा तिकिटाच्या रांगात एकोपाठोपाठ उभे राहतो तशी रांग असते. डाव्या उजव्या बाजूचे क्रमांक देऊन किंवा दुसऱ्या प्रकारात मागील पुढील क्रमांक वरून खाली क्रमांक अशा क्रमांक दिले जातात आणि त्यातून आपल्याला ते एखाद्या व्यक्तीचं विशिष्ट स्थान हे आपल्याला तिथे विचारलेलं असतं. आता उजव्या व डाव्या बाजूने किंवा पुढील व मागील बाजूने स्वतंत्रपणे दोन क्रमांक दिले असते तरी वस्तू किंवा व्यक्ती एकच असते हे सर्व लक्षात घेऊन आपण प्रश्न प्रकार आपल्याला सोडवायचे आहेत. त्यातील काही महत्वाची गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, सर्वांनी पान नंबर 247 काढा. 9.4 रांगेतील स्थान. ओके, तर पहा, आपण पहिला प्रश्न सोडवणार आहे. प्रश्न सोडवत सोडवत मग तुम्हाला तो घटक अगदी सोप्या रीतीने कसा सोडवायचा त्याचे थोडेसे काही इन्स्ट्रक्शन्स मी देणार आहे. पहा, पहिला प्रश्न आहे, एका रेल्वे तिकिटाच्या रांगेत 33 व्यक्ती उभ्या आहेत. बघा, एक रेल्वेच्या तिकिटासाठी रांग लागलेली आहे. त्या रांगेमध्ये काय झालेलं आहे? 33 व्यक्ती उभ्या आहेत. एकूण 33 व्यक्ती. तर हे तिकिटासाठी लागलेली रांग आहे. ही पूर्ण एकूण 33 जण 33 मध्ये जर रांगेत उभे आहेत. तर आपल्याला विचारलेला आहे मधला क्रमांक. जर एकूण 33 असेल तर मधला क्रमांक कसा काढायचा? तर त्यासाठी एक सोपं सूत्र आहे. बघा, मधला क्रमांक बरोबर एकूण मुले अधिक 1 भागिले 2. मग आता आपल्याला एकूण मुले किती दिलेले आहेत? 33 दिलेले आहेत. 33 मध्ये 1 मिळवला आणि त्याला 2 ने भागला, म्हणजे 33 मध्ये 1 मिळवल्यावर उत्तर काय येणार आहे? 34 भागिले 2. तर उत्तर काय येणार आहे? बेक बे बेसाठी 14. म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे? तर मधल्या मुलाचा क्रमांक येणार आहे 17. कशा पद्धतीने काढला सूत्र लक्षात ठेवायचा. जर आपल्याला मधला क्रमांक आणि एकूण व्यक्ती दिलेले असतील आणि मधला क्रमांक जर विचारलेला असेल तर आपण करायचं, एक रांगेतील एकूण मुले किंवा एकूण व्यक्ती घ्या, जे काही असेल जे दिलेलं असेल ते, त्यामध्ये 1 मिळवायचा आणि त्याला 2 ने भागायचं. एकूण व्यक्ती अधिक 1 भागिले 2. मग हे उदाहरण सोडल्यानंतर जे उत्तर येतं तो आहे मधल्या व्यक्तीचा क्रमांक. ओके, समजले सर्वांना? सूत्र लक्षात ठेवायचं, वहीमध्ये पण लिहून ठेवायचं आहे. मधला क्रमांक बरोबर एकूण मुले अधिक 1 भागिले 2. आता प्रश्न दुसरा आहे, रांगेत डावीकडून 21व्या स्थानावर. बघा, रांगेत आता ही आपल्याला रांग दिलेली आहे. रांगेत डावीकडून 21व्या स्थानावर असलेल्या आशिफकडे, आता हा कितव्या स्थानावर? डावीकडून 21व्या स्थानावर कोण उभा आहे? आसिफ. आसिफच्या उजवीकडे 19व्या स्थानावर, बघा त्याच्या आसिफच्या उजवीकडे 19व्या स्थानावर मध्यभागी पुष्कर उभा आहे. तर रांगेच्या उजवीकडून आसिफचा क्रमांक किती? मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे? उजवीकडून आसिफचा क्रमांक किती असा पूर्ण विचारले. मग आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपण काय करूया, अगोदर एकूण मुले काढू. जर समजा पुष्कर, आसिफ किती आहे डावीकडून? 21 आणि त्याच्यानंतर असा असल्या आसिफच्या उजवीकडे 19व्या स्थानावर, म्हणजे 19व्या स्थानावर कोण आहे? म्हणजे त्यांच्यामध्ये किती मुलं असतील? 18 असतील. पहा, तर आपण 18 घेऊया, म्हणजे किती झाले? 9 आणि 3 39. मग 39, बघा 39व्या स्थानावर
पुष्कर उभा आहे मध्यभागी. कोण उभा आहे? पुष्कर. मग आपल्याला एकूण मूल्य काढायचे आहे. मध्यभागी जर पुष्कर आहे तर मग आपल्याला सूत्र काय आहे पहा. मधल्या व्यक्तीचा जर क्रमांक दिलेला असेल तर आपल्याला काय काढायचं आहे, त्याची दुप्पट करायची. मधल्या मुलाचा क्रमांक गुणिले 2 वजा 1. मग 39 दुने किती? 9 दुने 18, चला 1 दुने 7, 78 वजा 1 म्हणजे रांगेत एकूण मूल्य आहेत 77. आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, तर आपल्याला विचारलेला आहे उजवीकडून आसिफचा क्रमांक किती आहे. आता डावीकडून त्याचा नंबर किती आहे? 18 आहे. मग एकूण मूल्य किती आहेत आपली? 77. मग 77 वजा जर 18 आपण केली, लक्षात येते तुमच्या? हा डावीकडून 18 मुलावर आहे. मग कितव्या क्रमांकावर असेल? एकूण मुले आहेत आपली 77. 77 वजा 18 केल्यानंतर तो किती येतात? 6 1 5 59. मग तो कितव्या उजवीकडून कितव्या क्रमांकावर असेल, तर तो असेल 59. पर्याय क्रमांक 3. नंतर एका रांगेत सार्थक मध्यभागी 30व्या स्थानावर. तर बघा ही रांग आहे. मध्यभागीच्या रांगावर कितवा? 30व्या स्थानावर कोण उभा आहे? सार्थक उभा आहे. याच रांगेत विशाल मागून 15व्या स्थानावर आहे. बघा मागून 15व्या स्थानावर कोण आहे? विशाल आहे. आपण इमॅजिन केलंय फक्त. तर रांगेत विशाल पुढून कोणत्या क्रमांकावर? मग आपल्याला पुढून त्याचा नंबर काढायचा आहे. मग आपण काय करायचं? एकूण मुले काढायचे. रांगेत मध्यभागी 30व्या स्थानावर कोण आहे? सार्थक आहे. मग एकूण मुलं आपल्याला काढता येतील. काय आहे? एकूण मधला क्रमांक किती आहे? 15. त्याची दुप्पट आणि वजा 1. 15 दुने 30 वजा 1 म्हणजे टोटल झाले आपले 29 मुले झालेले आहेत रांगेत. आता 29 मुले जर रांगेत असतील, टोटल 29 आहे. आता विशाल मागून 15व्या स्थानावर आहे. टोटल सगळे 29 आहे. तो मागून काय आहे? 15व्या स्थानावर आहे. तर मग पुढून तो, मग 29 वजा 15 केल्यावर किती उत्तर येते बघा? 4. दोघातून 1 14व्या स्थानावर. तो पुढून कितव्या स्थानावर येणार आहे? 14व्या स्थानावर. सॉरी मध्यभागीचा नंबर आपला 15 नाहीये, 30 आहे. 30 दुने 60 येतील इथे. वजा 1 म्हणजे टोटल मुले, थोडस आपलं चुकलं, 59 मुले येतील. मग टोटल 59 मुले आहेत. त्यामध्ये विशाल मागून 15व्या स्थानावर आहे. तर पुढून किती येणार आहे पहा? 9 5 4 आणि 5 1 4. 44व्या स्थानावर तो काय येईल? पुढून येईल. पर्याय क्रमांक 3. ओके. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. प्रश्न चौथा आहे 41 मुलांमध्ये प्रकाश पुढून 22व्या स्थानावर उभा असला तर शेवटून कितव्या स्थानी असेल? आता मग इथे पण आपल्याला सूत्र आहे. समजा सर्व मुले किती आहे? टोटल 41. पुढून तो किती नंबरला आहे? 22. आणि आपल्याला काय विचारलं तर मागून कितव्या स्थानावर आहे? तर मग अशा वेळेस काय करायचंय आपल्याला? एकूण मुले, आपल्याला सूत्र काय वापरायचंय मग इथे? आपल्याला काय विचारलेलं आहे? शेवटचं स्थान विचारलंय का नाही? मग शेवटच्या स्थानावरून त्याचा क्रमांक असेल, विचारला असेल. मग आता आपला शेवटून त्याचा नंबर विचारलेला आहे. शेवटून बरोबर त्याच्या एका बाजूकडून आपल्याला एकूण मुले घ्यायची आहेत. एकूण मुले किती आहेत? वजा एका बाजूकडून क्रमांक दिलाय का नाही त्याचा? कुठून दिलाय? पुढून पुढचा क्रमांक. त्याचा घेऊया आपण पुढचा क्रमांक वजा 1. सूत्र थोडंसं कंजेस्टेड जागेमध्ये येते. सूत्र लक्षात ठेवायचंय.
शेवटून त्याचा नंबर आपल्याला विचारलाय, एकूण मुले वजा त्याचा पुढचा क्रमांक वजा एक. मग आता आपल्याला एकूण मुले किती दिलेले आहेत पहा, 41 दिलेले आहेत. बघा प्रकाश 41 मुलं आपल्याला एकूण दिलेले आहे आणि प्रकाशचा पुढून पुढचा क्रमांक किती दिलेला आहे, 22 वजा एक. मग 41 मधनं जर 22 वजा केले तर किती राहतात, 19 वजा एक म्हणजे किती आलंय, 18. मागून त्याचा क्रमांक आलेला आहे 18, पर्याय क्रमांक एक. बघा प्रश्न चौथा कसा केले कळाले तुम्हाला. शेवटून दुसऱ्या, आता आपल्याला हाच प्रश्न प्रकार असा विचारला असेल तो डावीकडून 22 आहे, एकूण मुले 41 आहे, तर त्याचा उजवीकडून क्रमांक किती. तर मग आपल्याला एका बाजूचा दिलेला आहे, एका बाजूचा विचारलेला आहे, तर अशा वेळेस कोणतं सूत्र दुसऱ्या बाजूकडील क्रमांक बरोबर एकूण मुले वजा त्याचा जो काही क्रमांक दिला असेल तो वजा एक, आणि मग किमती घालून आपल्याला ते उत्तर शोधायचं आहे. बघा, रंगीत पताकाच्या एका माळेत डावीकडून 17व्या क्रमांकाची निळी पताका उजवीकडून 15व्या क्रमांकावर आहे, तर मध्यभागी असलेल्या पांढऱ्या पताकाचा क्रमांक किती. आता डावीकडून 17वी आहे, उजवीकडून 15वी आहे, तर आपल्याला मधला क्रमांक विचारलेला आहे. मग मधला क्रमांक जर विचारला तर त्यावेळेस आपल्याला काय सूत्र काढायचं आहे, दोन्ही बाजूकडील क्रमांकाची बेरीज वजा एक. मग सगळी मुलं काढले की मग आपल्याला मधल्या क्रमांकाचा मुलगा सुद्धा त्या काढता येईल. एकूण मुले तर आपल्याला दिलेलीच नाही, त्यामुळे डावीकडून 17 क्रमांकाची निळी पताका उजवीकडून 15 क्रमांकाची तर मध्यभागी असलेला. तर मग आपण सुरुवातीला एकूण पताका किती आहेत ते पाहू. तर मग एकूण पताका कसे काढणार, दोन्ही बाजूकडून क्रमांकाची बेरीज वजा एक. आता दोन्ही बाजूकडून किती आहे, पहिला आहे 17, दुसरा आहे 15 आणि मग वजा एक, मग किती येते, 32 वजा एक. एकूण पताका किती झाल्या, 31. बघा एकूण पताका किती झाल्या, 31. आता आपल्याला मध्यभागीची काढायचं आहे. मधल्या क्रमांकाचं सूत्र सगळ्यांना माहिती आहे, एकूण पताका अधिक 1/2, मग 32 वजा 32 भागिले 2, मग उत्तर किती येत आहे, 12 16. कशा पद्धतीने काढलंय, अगोदर आपण एकूण पताका काढला, एकूण पताकावरून आपण काय काढला, मधला पताकाचा क्रमांक काढला. आता एका रांगेत विजयच्या मागे 10 व्यक्ती सोडून 12 व्यक्ती आहे. आता याला आपल्याला डायग्रामच काढावा लागेल ना. एका रांगेत विजयच्या मागे, आता इथे आहे विजय, विजयच्या मागे किती व्यक्ती आहेत, 10 व्यक्ती सोडून 12 व्यक्ती आहेत. त्या 10 सोडल्या आणि प्लस इकडे काय आहेत, 12 व्यक्ती आहेत. बघा 10 व्यक्ती सोडल्यात आणि मग 12 व्यक्ती आहेत. विजयच्या पुढे देखील, आता विजय हा एक प्लस 12 व्यक्ती सोडून, विजयच्या पुढे देखील काय झालेले आहे, 12 व्यक्ती सोडून 10 व्यक्ती आहेत. तर प्रश्न काय विचारला पहा, तर मागून 33व्या स्थानावर उभ्या असलेल्या संतोषच्या रांगेतील पुढून क्रमांक कितवा. आता बघा खूप मोठं उदाहरण आहे, खूप लोक. आता आपल्याला जे काय झाले त्याची बेरीज करूया. 12 मग 10 व्यक्ती सोडल्या, मग इथे कोण उभा आहे, विजय आहे, विजयचा एक नंबर, मग परत 12 सोडल्या आणि मग परत 10. आपण सगळ्यांची बेरीज करू, 12 22, 22 आणि 23, परत 22, 22 आणि 22 44 आणि 45, म्हणजे रांगेत किती एकूण व्यक्ती आहेत, 45. ओके, एवढ्यापर्यंत कळालं. तर आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, मागून 33व्या स्थानावर असलेला संतोष पुढूनचा क्रमांक किती, असा प्रश्न विचारलेला आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, त्याचा 33वा क्रमांक आहे. मग आता आपल्याला त्याचं काय करावं लागेल, एकूण मुले, एकूण मुले किती आहेत, 45. एका बाजूकडील त्याचा क्रमांक किती दिलाय, 33. मग किती झाले, याचा वजाबाकी केल्यानंतर 4 1 12, मग 12वा क्रमांक येतोय, 12 वजा 1 म्हणजे 11, म्हणजेच किती येणार आहे त्याचा 12वा, एक नाही सॉरी, तर येणार आहे 12वा क्रमांक. कसा, तो वजा 1 आपल्याला जेव्हा त्याचा क्रमांक विचारलेला असेल
तर 12. ऑप्शन नंबर कसं काढले कळालंय? ह्या 10, ह्या 12 व्यक्ती, मग विजय उभा आहे एक झाला, 12 22 आणि 1 23, पुढे परत 12 परत 10, ह्या सर्वांची काय केली बेरीज, म्हणजे एकूण काय काढली आपण मुले, ती झाली 45. आणि मग 45 मधनं 33 वजा केल्यावर संतोषचा काय झाला, रांगेतून पुढचा नंबर आला. ओके. आता प्रश्न 7वा आहे, एका रांगेत मागून 37 क्रमांक असलेल्या रमाच्या पुढे, एक दोन रांगेत मागून 37, बघा मागून 37 असलेला, इथं कोण आहे 37व्या क्रमांकावर रमा आहे, आणि पुढे 13व्या स्थानावर मध्यभागी सीमा उभा आहे. इथे कुठे 13व्या स्थानावर कोण आहे, सीमा आहे, ती कुठे उभी आहे, मध्यभागी. तर रांगेत रमाचा पुढील क्रमांक कितवा? एका रांगेत मागून 37 क्रमांक असलेल्या रमाच्या पुढे 13व्या स्थानावर मध्यभागी सीमा उभी आहे. तर रांगेत रामाचा पुढील क्रमांक कितवा? आता बघा, ही 37 आहे. मागून कितवा क्रमांक आहे तिचा, 37 आहे. तिथून पुढे 13व्या क्रमांकावर, म्हणजे 37 अधिक 13 किती होत आहे, 10, 5. मग समजा बघा, इथे 37च्या मध्ये ती 13व्या स्थानावर, म्हणजे इथे कोण असणार आहे, 12 मुले असणार आहे. बघा लक्षात आले तुमच्या, हा 12 मुले असणार आहे. मग किती येणार आहेत एकूण, 50वा नंबर हा काय येणार आहे, मध्यभागी असणार आहे, हो की नाही? मग 50वा हा नंबर जर मध्यभागी असेल तर आपल्याला एकूण मुले किती काढावे लागतील, मग एकूण मुले घ्यायचं आहे. तर आता 37 आणि हे मधले 12, म्हणजे तिचा क्रमांक कितवा येतोय मधला आता, 49. मग आपल्याला काय झाले, 49 अधिक 1 भागिले 2, म्हणजेच किती झाले, 25, हो की नाही? तर 25. तर रांगेत रमाचा पुढील क्रमांक कितवा? मग आता पुढून आपल्याला क्रमांक काढायचा आहे. एकूण आहेत 50. 50 वजा 37 काढा. मग आपल्याला काय रमाचा विचारलेला नाहीये. थोडस कन्फ्युजन आहे बघा. एका रांगेत मागून 37 क्रमांक असलेल्या रमाच्या पुढे 13व्या स्थानावर मध्यभागी सीमा उभी आहे. म्हणजे आता आपल्याला दिलं नाही या पूर्ण रांगेच्या मध्यभागी सीमा आहे की कोण मध्यभागी आहे. जर समजा आपण सांगितलं 37 हा नंबर तिचा मागून 37 आहे, मग इथे मध्ये काय तिचे मुलं झाले अधिक 12, म्हणजे किती झाली आहे 9 आणि 49, आणि 50व्या स्थानावर कोण येणार आहे, 50 हा क्रमांक काय येणार आहे, मध्यभागी येणार. मग मध्यभागी क्रमांक 50 आहे. तर मग आपल्याला टोटल किती झाली आहे, 50चे आपल्याला काय करायचे आहे, दुप्पट 100, म्हणजे 50 आलेली आहे. मग पूर्ण किती आले, 100. 100 वजा 37 जर केले तर किती येणार, 63. म्हणजेच रमाचा पुढील क्रमांक आहे 63. एका रांगेतील एकूण 18 व्यक्तींना वर्तुळाकार पराभव समान अंतरावर उभे केले. त्या वर्तुळाचे 2 भाग केला व प्रत्येक अर्धवर्तुळात मध्यभागी असलेल्या व्यक्तीचे स्थान होते. आता समजा हा वर्तुळ आहे, या वर्तुळाकार भागेमध्ये अर्धवर्तुळाकार व्यक्ती, किती व्यक्ती बसवले आहेत, 18. म्हणजेच किती झाले बघा, इथे 2, इथे 2 गेले, 18तून 2 गेले मग 16. मग इकडे 8 बसवणार, 1 2 3 4 5 6 7 8, आणि इकडे सुद्धा किती बसवणार, 6 7 8, 8 आणि 8 16, 16 नाही 2 18. तर या वर्तुळाचे 2 समान भाग केल्यावर प्रत्येक अर्धवर्तुळात मध्यभागी असलेल्या व्यक्तीचे स्थान काय, मग कितवे स्थान येणार आहे, 9वे, हो की नाही? पर्याय क्रमांक हे, कारण मध्यभागी जो येतो 9वा. प्रश्न 9वा आहे, एका रांगेच्या मध्यभागी असलेल्या 2 लगतच्या व्यक्तीच्या क्रमांकाची बेरीज 12 आहे.
तर रांगेत एकूण व्यक्ती किती? आता कोणत्या कोणत्या लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार बेरीज 13 येते बरं? 6 आणि 7 किंवा 7 आणि 6 यांची बेरीज काय येते? 13 आहे. तर मग काय आहे? मध्यभागी असलेल्या दोन व्यक्तीचा, मग मध्यभागी कोण येणार आहे? 6 तर येऊ शकत नाही, 7 येणार. इकडे 6, इकडे 6 आणि हा 1 म्हणजे किती येणार आहे? 13. बघा कसं, 6 + 1 आणि इकडून 6, हा मध्यभागी उभा आहे की नाही? मग किती झाले? 6 आणि 1 7, 7 आणि 6 13. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 10वा आहे, वाहन तळावर एका रांगेत जेवढ्या जीप आहेत तेवढ्याच रांगा आहेत. जर एका रांगेतील जीपची संख्या 24 असेल तर एकूण जीपची संख्या किती? बघा, वाहन तळावर एका रांगेत जेवढ्या जीप आहेत तेवढ्याच जीपच्या रांगा आहेत. जेवढ्या जीप आहेत त्याच, मग कोणता येणार आहे? समान भाग करता आला पाहिजे तर आपल्याला, तर कोणत्या संख्येचा आपल्याला समान भाग करता येईल? जी वर्गसंख्या असेल तीच की नाही? मग पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आपण पाहणार आहोत 9.5 दिशा. ओके, बघा दिशामध्ये प्रश्न विचारला आहे, सुरेश उगवत्या सूर्याला नमस्कार करून. आता प्रश्न सोडण्या अगोदर आपण दिशाबद्दल थोडीशी माहिती आपण घेणार आहोत. सर्वांना मुख्य दिशा उपदिशा माहित आहेत? ओके, जर मुख्य दिशा आणि उपदिशा माहित असतील तर त्या आधारित आपल्याला प्रश्न लगेच सोडता येतील. तर आपण थोडीशी काय करूया, माहिती घेऊया. मुख्य दिशा उपदिशा, आता मला सांगा आपल्याला मुख्य दिशा किती आहेत? अगदी बरोबर 4 आहेत. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? पूर्व. कोणत्या दिशेला मावळतो? अगदी बरोबर. ह्या दिशा आपल्याला सहजासहजी माहिती, पण कागदावर देखील मुख्य दिशा काढता आल्या पाहिजे. त्याच्या आधारे आपल्याला हे प्रश्न प्रकार सोडवण्यास अगदी सोपे जातील. आता जर कागदावर आपल्याला दिशा काढायच्या असतील तर आपण आपला उजव्या हाताला नेहमी पूर्व दिशा काढायची, डाव्या हाताला पश्चिम, डोक्यावर उत्तर आणि पायाजवळ दक्षिण. ह्या झाल्या मुख्य दिशा. आणि उपदिशा तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. हा क्रमांक लक्षात ठेवायचा. मग बघा, इथे आहे आग्नेय, इथे आहे ईशान्य, इथे आहे वायव्य आणि इथे आहे नैऋत्य. ओके, त्याचा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचा, आ ई वा नै. मग तुम्हाला बरोबर लक्षात येईल, आ ई वा नै. मग आपल्याला उजवी दिशा ही, डावी दिशा ही, म्हणजे आपल्याला उजवी आणि डावी हे सुद्धा दिशा आपल्याला कळाली पाहिजे. आता सुरेश, आता प्रश्न दिलाय बघा आपल्याला, सुरेश उगवत्या सूर्याला नमस्कार करून. आता उगवता सूर्य पूर्वेला, उगवत्या सूर्याला नमस्कार करून डावीकडे, म्हणजे आता डावीकडे तो ह्या बाजूला वळणार. डावी म्हणजे ही, 2 वेळा काटकोनात. हा एकदा झाला आणि हा दुसरा काटकोनात, म्हणजे 90 अंश. हा पूर्ण एक काटकोन झाला आणि परत दुसरा, म्हणजे आता त्याच्या समोरची दिशा कोणती येणार आहे? पश्चिम. पर्याय क्रमांक 3. प्रसाद दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. आता आपण शॉर्ट फॉर्म मध्ये परत प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आता प्रसाद दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे, तो उजवीकडे, आता तो असा उभा आहे म्हटल्यावर त्याची उजवी बाजू कोणती येणार? तर ई येणार, हो की नाही? तर उजव्या बाजूकडून तो 45, म्हणजे बघा इथे काटकोन म्हणजे 90 होतो, मग त्याच्या निम्मा किती येणार? 45. 45 वाढला तर त्याच्या मागची दिशा, मग आता आपल्याला ही दिशा विचारली, मग आपल्याला आता हा, आता इकडे नैऋत्य आहे, इकडे कोणती दिशा येणार आहे? ईशान्य. मग त्याच्या मागची दिशा कोणती येणार आहे? ईशान्य. पर्याय क्रमांक 2. उपदिशा ह्या पद्धतीने पाठच करून ठेवा आणि सराव करा. विनोद संध्याकाळी 5 वाजता ग्रंथालयात वाचत बसला असता त्याच्या डाव्या बाजूला, बघा संध्याकाळी, तर त्याच्या डाव्या बाजूला तो बसलाय, वाचायला बसलाय, आणि ही आहे पूर्व, ही आहे पश्चिम, ही आहे उत्तर आणि ही आहे दक्षिण. तो काय झालेला आहे?
असला बसला असताना त्याच्या डाव्या बाजूच्या खिडकीतून, आता संध्याकाळी किरण कुठून येणार, इकडून. तो वाचायला बसला तर त्याला त्याच्या डाव्या बाजूकडून आले, म्हणजे डाव्या बाजूकडून खिडकीतून सूर्यकिरणे आत येत होती. जर ग्रंथालयाचे प्रवेशद्वार पूर्वेस असेल, म्हणजे इकडे प्रवेशद्वार पूर्वेस असेल, तर वाचताना विशालचे तोंड कोणत्या दिशेत असेल. तर त्याच्या काय झालंय, डाव्या बाजूने काय झालंय, तो कसा बसला असेल बरं. त्याच्या तो जो बसलाय त्याच्या डाव्या बाजूकडून किरण आत येत होती, म्हणजे त्याची जो हा बाजू, हा डावी बाजू असणार आहे. मग त्याचं तोंड कुठे असणार आहे, उत्तरेला. कळे सर्वांना. बघा, त्याचं तोंड इकडे आहे आणि त्याच्या डाव्या बाजूकडून काय झालेलं आहे, हे पश्चिमेकडून संध्याकाळी सूर्यकिरण येतात आणि सकाळी पूर्वेकडून येतात, हो की नाही. पश्चिमेकडे तोंड करून उभी असलेली सांडवी. आता बघा, पश्चिमेकडे तोंड करून उभी असलेली सांडवी, पश्चिम दिशा कुठे आहे, इथे आहे. इथे तोंड करून उभी असलेली सांडवी 270 अंश वळाली. आता 270 अंश बघा, हे 90, हे 90, 180. आता बघा, 180 परत 90 किती होतात, 270, म्हणजे अजून इथे वळाली. बघा, अशी वळाली, अशी वळाली, नंतर शेवटी अशी वळाली. तर आता तिच्या डाव्या हाताची, मग ती अशी वळाल्यानंतर तिचा डावा हात कुठे असणार आहे, मागे होती बाजूला. मग कोणती दिशा असेल तिच्या डाव्या हाताला, पूर्व. ऑप्शन नंबर 2. बघा, नंतर आहे 3 वाजता जर घड्याळाचा तास काटा दक्षिण दिशा दर्शवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा. आता हे घड्याळ आहे. 3 वाजले, 3 वाजले म्हणजे किती वाजले, मिनिट काटा 12 वर आणि आवर काटा 3 वर. आणि त्यांनी काय सांगितलंय, 3 वाजता घड्याळाचा काटा कोणती दिशा दर्शवतोय, ही दक्षिण दिशा दर्शवतोय. हम्म दक्षिण तास काटा, सॉरी, हा तास काटा दक्षिण, म्हणजे तास काटा ही दिशा दर्शवतोय. तर मग मिनिट काटा कोणती दिशा दर्शवेल, ही पूर्व, ओके नाही. ती जर दक्षिण, दक्षिण म्हणजे ही, आणि मग कोणता त्यांच्यामध्ये काटकोन आहे त्याच्या मागेच आहे, म्हणजे कोणती दिशा दर्शवणार आहे, तर पर्याय क्रमांक. नाही काही सरळ, तर कागद फिरून पाहायचा. तुम्ही असा कागद धरायचा आणि त्याला असं फिरवायचं, मग ते बरोबर कळून जाईल. आता सोबतच्या आकृतीतील बी या ठिकाणी या ठिकाणी जाताना किती वेळा उजवीकडे वळावे लागेल. आता उजवी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, उजव्या हाताला उजवी बाजू, डाव्या हाताला डावी बाजू. स्वतः आपण त्या आकृती सोबत फिरायचं. आता बी या ठिकाणाहून काय झालेलं आहे, ए ठिकाणी चालला येतो, तो किती वेळा उजवीकडे, बघा, 1, 2, इथे एकदा वळालाय, 2 बघा, ही डावी, परत उजवी, इथे 3, मग ही डावी. मग तो एकूण किती वेळा वळाला असेल, उजवीकडे. इथून एकदा वळाला, इथून एकदा वळाला, उजवीकडेच वळाला ना तो. ही डावी, उजवी. पुन्हा एकदा तुम्हाला, उजवीकडे वळाला, तर उजवा हात इथे लागला, मग इथे कोणता येणार आहे, डावा. हं? इथे पण कोणता येणार आहे, डावा. मग आता ही उजवा, इथे एक, इथे एक, परत इथे एक, म्हणजे हा तिसरा. आता इथून डावा, हा डावा, परत उजवा, परत उजवा, हा डावा आणि डावा, म्हणजे टोटल किती वेळा झालेला आहे, 1, 2, 3, 4 आणि 5 वेळा. एकूण झालेला आहे तो 5 वेळा. ओके. त्यानंतर प्रश्न 7वा आहे, अमर घरून सरळ उत्तरेकडे 7 मीटर चालत गेला. डामर आहे, घरून 7 मीटर सरळ उत्तरेकडे चालत गेला. डावीकडे एकदा काटकोनात वळून 7 किलोमीटर चालत गेला. पुन्हा उजवीकडे, मग आता ही त्याची डावी आहे, मग त्याची उजवी कुठे येणार, इथे. उजवीकडे काय झालेला आहे, 5 मीटर. पुन्हा तो उजवीकडे वळून 12 किलोमीटर गेला. आता तो शाळेत पोहोचला,
तर घर ते शाळा हे अंतर किती? मग बेरीज करायची. 7 + 7 14, 14 + 5 19 आणि 19 आणि 10 29 आणि 2 म्हणजे त्याने काय विचारलेलं आहे? तर सरळ सरळ विचारलेलं आहे हा आपल्याला, असं तिरकण. मग हे 7 आणि हे पुढचे 5, बघा हे 5 आहेत म्हणून हे 5 येणार, म्हणजेच किती? 7 आणि 5 12. ऑप्शन नाहीये, थोडस करेक्शन करून घ्या. 7 आणि 5 12, ऑप्शन नंबर 2 मध्ये. आता बघा सरळ सांगितलेलं आहे, अमर घरून सरळ उत्तरेकडे 7 गेला, मग पुन्हा डावीकडे 7 गेला, एकदा काटकोनात वळाला, पुन्हा 7 गेला, पुन्हा उजवीकडे 5 मीटर चालत गेला आणि मग पुन्हा उजवीकडे 12 मीटर चालत गेला. आता तो शाळेत पोहोचला. तर सरळ घर ते शाळा किती आहे? हे घरचे किती झाले? 7 आहे, हे पुढे 5 आहे म्हणून किती येणार? पर्याय क्रमांक 2. जीवन घरातून बाहेर पडला आणि एकदा उजवीकडे काटकोनात वळाला, तेव्हा त्याच्या उजव्या बाजूची दिशा उत्तरेस होती. बघा तो काय झाला? उजवीकडे काटकोनात वळाला, उजवीकडे, मग तो कुठे असेल? इथे असेल. तो उजवीकडे काटकोनात वळाला तेव्हा उजव्या बाजूची दिशा उत्तर होती. तर आपण सर्व दिशा काढूया. आता तो, ही डावी येणार, ही उजवी येणार. आता तो उजवीकडे काटकोनात वळाला तेव्हा मग तो हे आहेत ना, उजवीकडे काटकोनात वळाला. असा वळाल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला कोणती होती? उत्तर दिशा होती. तर त्याच्या घराच्या समोरची दिशा कोणती? मग उत्तरच येणार. पुन्हा एकदा पहा, जीवन घरातून बाहेर पडला, घरातून बाहेर पडला, तो एकदा उजवीकडे वळाला. आता हा घर आहे, तो काय झाला? तो उजवीकडे काटकोनात वळाला, तो उजवीकडे इथे काटकोनात वळाला. मग त्यात काय झालेलं आहे? तर त्याच्या उजव्या बाजूची दिशा कोणती? मग आता त्याच्या उजव्या बाजूची, तर पहा आपला 8वा प्रश्न आहे, सर्वांनी पुस्तकात लक्ष द्यायचं आहे. पवन त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर गेला, तिथून उजवीकडे वळून 3 किलोमीटर व पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर अंतर कापले. शेवटी डावीकडे वळून त्याने 6 किलोमीटर अंतर कापले. तर तो मूळ ठिकाणापासून म्हणजे घरापासून किती अंतरावर आहे? आणि अचूक असलेले 2 पर्याय निवडा. आता बघा सर्वांना दिशा माहितीच आहे, ही आहे पश्चिम, ही आहे पूर्व, ही आहे उत्तर, ही आहे दक्षिण. आता हा आहे पवन. पवन काय झालेला आहे? घरापासून, आता बघा इथे तर पवन घरापासून पूर्वेकडे गेलेला आहे 18 किलोमीटर. ओके. आता आपण सुरुवातीला आपण असं सरळ गेलेला, आपल्याला स्वतःला इथे समजायचं आहे. आपण सरळ चाललेलो आहे, मग आपला डावा हात आणि उजवा हात कुठे येणार आहे? तर आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. मग आपला उजवा हात कुठे येणार आहे? उजवीकडे वळून 3 किलोमीटर व पुन्हा, आता बघा तो असा खाली आलेला आहे, मग ही त्याची डावी बाजू, ही त्याची उजवी बाजू, मग तो पुन्हा उजवीकडे 6 किलोमीटर अंतर त्याने कापलेलं आहे. बघा इथे आल्यानंतर त्याचे उजवा हात हा आहे ना, मग हा उजवीकडे 6 किलोमीटर अंतर घेतला. शेवटी त्याने डावीकडे, आता बघा हा असा चालल्यानंतर उजवी बाजू ही येणार, डावी बाजू येणार, मग तो डावीकडे 6 किलोमीटर काय झालेलं आहे? शेवटी डावीकडे वळून 6 किलोमीटर अंतर त्याने कापले. तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? आता बघा ही 3 आहे, म्हणजे ही बाजू सुद्धा काय येणार आहे? 3 किलोमीटर येणार आहे. पण ही पूर्ण 18 आहे बघा, मग इथली 6 दिलेली आहे, मग ही पुढची 12 येणार. आणि आता आपण इथे 6 करूया. हम्म ही पूर्ण 18 आहे, म्हणजे हे इथपासून 6 आहे आणि तिथून पुढे 12 आहे. ओके.
हा, तर मग हे 6, तर आपल्याला कोणतं अंतर काढायचं आहे? हे घरापासून ते आता इथपर्यंत पोहोचलाय त्याचं अंतर काढायचं आहे. मग हे कशा पद्धतीने आपल्याला हा झालेला आहे आपला काटकोन त्रिकोण तयार. आणि मग काटकोन त्रिकोण झाल्यानंतर आपण कोणत्या पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण ते बाजू काढतो. आता मग हा झालेला आहे पायथागोरसच्या प्रमेयानुसार, हा झालेला आहे कर्ण, आणि ही झालेली आहे त्याच्या 2 बाजू. मग कर्ण बरोबर कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग तर दुसऱ्या बाजूचा वर्ग यांची बेरीज असते, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मग कर्ण आपल्याला दिलेला काय, इथे कर्ण दिलेला नाहीये, म्हणजे आपल्याला ती बाजू घरापासून ते अंतर काढायचे, कर्ण वर्ग बरोबर. मग आता बाजू ही किती झाली आपली बघा 12, मग काय आहे 12चा वर्ग अधिक, मग आता ही बाजू बघा पूर्ण ही बाजू ही 3 येणार आणि हे खाली 6 येणार, म्हणजे 6 किलोमीटर चालला की नाही. मग 3 आणि 6 किती झाले 9, 9चा वर्ग. मग आता बघा 12चा वर्ग 144 अधिक 9चा वर्ग 81. मग ह्यांची बेरीज केल्यावर किती उत्तर येणार आहे बघा, 4 आणि 1 5, 8 आणि 4 12, 225. मग कर्ण वर्ग बरोबर 225, मग 225 कशाचा वर्ग आहे 15चा. मग एक तर काय येणार आहे 15 किलोमीटर, आणि मग किलोमीटरचे आपल्याला 2 पर्याय सांगितलेले आहेत की नाही. मग किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर केल्यावर किती येणार 1000 मी गुणल्यानंतर तर 15चा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर बरोबर आहे. समजले कशा पद्धतीने काढले ते? ओके. बघा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भरतरी सूर्योदयाकडे तोंड करून उभा आहे, त्या स्थितीत त्याने शीर्षासन केले तर त्याचे तोंड कोणत्या दिशेत असेल? सर्वांना दिशा माहिती आहेत आपल्या, सर्व दिशा मांडून घ्या. उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व. आता बघा सूर्योदयाकडे तोंड करून तो उभा आहे, सर्वांना माहिती आहे सूर्य पूर्व दिशेला उगवतो. तो काय झालेला आहे सूर्याकडे तोंड करून उभा आहे, त्याच स्थितीत त्याने शीर्षासन केले तर त्याचे तोंड कोणत्या दिशेस येईल? मग त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, तोंड करून उभा आहे म्हणजे पूर्वेला आहे, पण तो शीर्षासन करतोय म्हणजे पूर्वची विरुद्ध दिशा कोणती आहे तर पश्चिम, म्हणून त्याचे तोंड कुठे येणार आहे तर पश्चिम. जर आपल्याला प्रश्नामध्ये शीर्षासन विचारलं तर त्याचं तोंड ज्या बाजूला आहे त्याची विरुद्ध दिशा ही त्याचं उत्तर आहे, हे लक्षात तुम्ही ठेवायचं. ओके, समजले सर्वांना कशा पद्धतीने? दिशाचा चार्ट तुम्ही लक्षातच ठेवायचा आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही प्रश्नोत्तर सोडायचे. तसेच अंतर दिल्यानंतर पायथागोरसचे प्रमेय देखील लक्षात ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला अंतर देखील काढता येईल. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट क्लासला.